कवी म्हणतो, घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्याद्रासभरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. आजकाल प्रसिद्धीच्या मागं सुसाट धावणाऱ्या लोकांसाठी कवीनं मारलेला हा टोमणाच म्हणा ना. कवी म्हणतो, घट फोडा कापड फाडा, हवं तर गाढवावर बसा, यातलं काहीही करा, पण यानं त्या कोणत्या तरी मार्गानं प्रसिद्ध जरूर व्हा. खरोखर आहे, प्रसिद्धी परांगमुखता, प्रसिद्धीपासून दूर जाणं हा सज्जनांचा सद्गुण आहे. पण काही लोक या प्रसिद्धीसाठी वाटेल ते करायला आजकाल तयार झालेले आहेत. आणि याच आजकाल वाटेल ते करायला तयार झालेल्या लोकांना चपराक म्हणून कवीनं हा श्लोक लिहिलेला आहे. हास्योक्ती प्रधान श्लोक आहे आणि त्याच्यामधून आपल्याला खरोखरच प्रसिद्ध होण्यासाठी वाटेल त्या गोष्टी न करता आपण आपल्या कार्यावर खूप नियंत्रित आणि लक्षपूर्वक असावं हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.